नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मार्कट सर. आपलं सर्वांचं रेलेबल स्पर्धा परीक्षा केंद्र या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज मी अत्यंत अशा महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना अशा आनंदाची बातमी आहे की जे काही RRB मार्फत ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट असतात, जसे की असेल लोको पायलट असेल आणि टेक्निशियन असेल, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर असेल, त्यानंतर NTPC असेल आणि त्यानंतर ग्रुप डी असेल. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, ALPची ॲड तर अगोदर भरलेली आहे टेक्निशियनची आणि त्याची. आता या मागच्या 2 दिवसामध्ये 2 दिवसापूर्वी ज्युनियर इंजिनियरची ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी आलेली आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की या पोस्टच्या संदर्भात काय काय आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहे, की फॉर्म कसा भरायचा किंवा सिलेक्शन कसं होणार आहे, ही पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये काय काय बघणार आपण, पूर्णतः योग्यता म्हणजे काय काय पात्रता आहे तो फॉर्म भरण्यासाठी, त्या पोस्टसाठी आपल्याला, त्यानंतर ते पद कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय काय, ह्या संपूर्ण गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. मग आता यामध्ये पहिल्या स्लाइडकडे लक्षात घ्या. आता इथे हे तुम्हाला काय माहितीच आहे की गव्हर्नमेंटचे आहे पूर्ण. आता बघा काय झालेलं आहे यामध्ये. यामध्ये बघा जी फॉर्मची सुरुवात होणार आहे आपली फॉर्म भरायची, तर कधी होणार आहे 30/7/2024 ला, म्हणजे कालपासून फॉर्म भरण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया कधीपर्यंत चालू असणार लक्षात घ्या. बघा कुठपर्यंत, 29/8 पर्यंत, 29/8/2024 पर्यंत. ओके, या पद्धतीने म्हणजे कधी सुरुवात झालेली आहे आपली, काल सुरुवात झालेली आहे. पुढच्या महिन्याच्या 29 तारखेपर्यंत आपण हे फॉर्म भरू शकणार आहोत ऑनलाईनच्या माध्यमातून. आता याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत. एक केमिकल सुपरवायझर, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर, अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत. आता याच्यामध्ये लेवल 7ची आणि लेवल 6ची याला जे काही पेमेंट स्केल आहे ते असणार आहे. आता याला बघा तुम्ही जवळपास ही इनिशियल पेमेंट आहे, याला ही पेमेंट आहे. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत तर लक्षात घ्या. ही जी काही वरच्या प्रकारची पोस्ट आहे केमिकल सुपरवायझर, त्यानंतर ही जी पोस्ट आहे ही पोस्ट फक्त RRB गोरखपूर, जे RRB ला गोरखपूरचं जे काही सेंटर आहे तेवढ्या एकाच त्या मंडळासाठी ती पोस्ट त्या ठिकाणी असणार आहे. आणि बाकीच्या पोस्ट ऑल इंडियामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. आणि ह्या जागा फक्त कुठे अवेलेबल आहेत, गोरखपूरला. ओके, मग आता बघूया आपण या ठिकाणी पुढे. अरे, याच्यामध्ये एज लिमिट तुम्हाला माहित आहे. एज लिमिट काय बघा बरं, 18 ते 33 आणि 18 ते 33, म्हणजे कमीत कमी 18, जास्तीत जास्त 33. आणि बाकीच्या ज्या काही लोकांना ज्या काही वयाच्या कंडिशन्स असतात, काही काही कॅटेगरीला कसं वय जास्त असतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा ज्या लोकांना जे काही ऍप्लिकेबल आहेत त्या गोष्टीसाठी, बरोबर का, त्याच्यासाठी मध्ये त्यांनी सांगितलं की 18 ते 36 पर्यंत त्यांना जमता आहे. म्हणजे तेवढी एज लिमिट आहे, म्हणजे कमीत कमी 18 असलं पाहिजे, जास्तीत जास्त 36 असलं पाहिजे लोकांसाठी, अशा दोन प्रकारे. ओके, त्यानंतर बघा त्यांनी इथं पूर्णतः माहिती दिलेली आहे. ही जी PPT आहे, PDF आहे, आपल्या टेलिग्रामला तुम्हाला पूर्णतः वाचायला भेटणार आहे. आता लक्षात घ्या त्यांनी एज लिमिट दिली आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, अप्पर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ, म्हणजे काय, नॉट बिफोर. म्हणजे इथं जे फॉर्म भरणारे व्यक्ती आहेत, इथं हे बघा काय म्हणणं आहे, UR आणि EWS म्हणजे जनरल आणि EWS हे लोक जे आहेत, तर 2/1/1989 बरोबर, या दिवशी म्हणजे या दिवसापर्यंत जन्मले असावे. त्यानंतर हे 1986, 1984 असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर बघा 1/1/2007 म्हणजे 2007 च्या नंतरचा विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांना जमणार नाही. ओके, चलो, ही झाली वयाच्या संदर्भातची माहिती. पुढे बघा आता ह्या बाकीच्या गोष्टी काय काय आहेत बघा. SC ST ला 5 वर्ष कशा असतात, जास्त असतात. ओबीसी मध्ये जे नॉन क्रिमिलियर लोक आहेत त्यांना 3 वर्ष जास्त असतात. त्यानंतर बाकीच्या गोष्टी, एक सर्व्हिसमॅन असेल, त्यानंतर अपंग असतील, किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, किंवा ऑलरेडी जे काही लोक रेल्वेमध्ये नोकरीला आहेत, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे कोणाला किती वर्षापर्यंत त्यांनी वयाची स्थितीलता दिलेली आहे हे याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, फक्त आपल्यासाठी महत्वाचं काय काय होतं की SC ST ला किती आहे, 5 वर्ष एक्स्ट्रा, बरोबर का. त्यानंतर ओबीसीला नॉन क्रिमिलियर जे ओबीसी मध्ये त्यांना किती वर्ष, 3 वर्ष. आता पुढच्या स्लाइडकडे आपण जाणार आहोत. तर पुढच्या स्लाइड मध्ये लक्षात घ्या फीस दिलेली आहे. आता फीस तर काय आहे, फीस तर तुम्हाला या ठिकाणी ती भरावंच लागणार आहे, त्याला काही ऑप्शन नसतं. आता बघा मित्रांनो, ही जी फीस आहे बघा, ही फीस जी आहे ना, ही 500 रुपये आहे. किती रुपये आहे, 500 रुपये आहे. आता याचा असं असतं, आपण पैसे भरल्यानंतर 500 रुपये भरतो, पण एक्झाम झाल्यानंतर 400 रुपये तुमच्या अकाउंटला ते वापस येत असतात. हे रेल्वेच्या संदर्भात तुम्हाला माहिती राहते. आपण जर 500 भरले तर त्याच्यामध्ये 400 रुपये आपल्या अकाउंटला पुन्हा काही दिवसानंतर, म्हणजे एक्झाम वगैरे झाल्यानंतर, पुढचा रिझल्ट लागल्यानंतर ते आपल्या अकाउंटला वापस येत असतात. त्याची एक प्रोसेस सुद्धा असते की ती फीस वापस कशी घ्यायची असते रिफंडसाठी. ओके, त्यानंतर बघा जे कॅन्डिडेट SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, ह्या ज्या काही मायनॉरिटीज, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास मधले जे काही लोक आहेत, या लोकांना फीस किती असणार आहे मित्रांनो, 250 रुपये. म्हणजे 500 रुपये जनरल सगळ्या लोकांना, आणि बाकीचे लोक सोडले जे काही या गटात जे लोक येतात, SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, हे इत्यादी प्रकारच्या लोकांना 250 रुपये त्याची काय असणार आहे, फीस असणार आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण आता बघूया. बघा आता नेमकं ही परीक्षा कशी कशी होणार आहे, हिच्या स्टेप काय काय असणार आहेत,
तर बघा काय होणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाहिरात आलेली आहे, पहिले फॉर्म भरावा लागणार, फीस भरावा लागणार आणि तो फॉर्म भरल्यानंतर याच्यामध्ये 1 2 3 4 स्टेज आहेत. म्हणजे ही परीक्षा फायनल 4 स्टेज पर्यंत आपली जाणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, CBT 1 दुसरी प्रोसेस आहे, दुसरी स्टेज आहे CBT 2, त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन, अशा 4 प्रक्रियेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण पेपरच्या संदर्भात बघूया की जी काही पहिली जी काही स्टेज आहे मित्रांनो, ही पहिली स्टेज काय आपण पहिल्यांदा संदर्भ. आता ही जी पहिली स्टेज आहे, या पहिल्या स्टेजला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू की आपल्या भाषेत पूर्व परीक्षा, आपल्या मराठी भाषेत काय एक प्रिलिम एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमची एक चालणी होणार आहे, याच्यामधले मोजके लोक पुन्हा मेन्सला म्हणजे CBT 2 ला घेतले जाणार आहेत. आता मित्रांनो बघा काय आहे याच्यामध्ये, आता या 1 ला काय काय आहे बघा, याचा ड्युरेशन तुम्हाला 90 मिनिटं आहे आणि अपंग लोकांना किती आहे 120 मिनिटं, म्हणजे 1.5 तास. किती आपला एक्झाम 1.5 तास वेळ असणार आहे आणि याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत 100. ओके, याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला 90 मिनिटं त्या ठिकाणी वेळ दिला आहे. त्यानंतर आता ही बाकीची माहिती आहे, काय म्हणणं आहे त्यांचं की बघ जे फर्स्ट एक्झामला पास होतील, म्हणजे सगळेच नाही, ज्याच्यामध्ये जे काही जेवढे त्यांना अपेक्षित आहेत किंवा ज्यांचा जे रेशिओ आहे त्या अनुषंगाने तेवढे विद्यार्थी मेन्स म्हणजे CBT 2 ला त्या ठिकाणी पात्र होणार आहे मेरिटच्या आधारावर, जे मेरिट लागेल ते. आता याच्यामध्ये बघा कोणता कोणता विषय, मॅथमॅटिक्स म्हणजे आपलं अंकगणित, काय आपले जनरल टॉपिक. ओके, काय काय बघा बरं, एकदम जनरल जेवढं काही आपण शिकतोय, सगळं जे शिकतोय आपण मॅथमॅटिक्स मध्ये ते सगळं मॅथमॅटिक्स त्या ठिकाणी आहे, सगळे टॉपिक त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे आपलं काय बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो, तर्कक्षमता चाचणी, हे सुद्धा बघा टॉपिक काय काय त्याच्यामध्ये सगळी हेच, अॅनालॉगी, त्यानंतर अल्फाबेटिकल नंबर सिरीज, डाटा सफिशियन्सी, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, त्यानंतर स्टेटमेंट, ॲग्रीमेंट्स, डायरेक्शन्स, क्लासिफिकेशन वगैरे ह्या गोष्टी आहेत. जनरल अवेअरनेस म्हणजे काय, आपलं जे काय आपल्या गोष्टी आहेत जनरल अवेअरनेस मध्ये GA मध्ये, की ते आपला इतिहास, भूगोल, राज्यघटना वगैरे या गोष्टी. त्यानंतर जनरल सायन्स. आता रेल्वेसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, रेल्वेसाठी सगळ्यात महत्त्वाचे 3 विषय आहेत आपल्याला. कोणते विषय, एक गणित असतो, त्यानंतर बुद्धिमत्ता असतो आणि तिसरा सायन्स असतो. या 3 विषयावरच आपली एक्झाम आपण क्रॅक करू शकतो. मग याच्यामध्ये कुठला कुठला विषय किती मार्क आला बघा, लक्षात घ्या. गणित जो विषय मॅथमॅटिक्स बरोबर का, 30 प्रश्न असतात, गणितचे 30 प्रश्न असतात. त्यानंतर रिझनिंगचे 25 प्रश्न असतात. त्यानंतर GS चे, ज्याला आपण GK GS म्हणतो, GK GS, ओके, याचे जे काही प्रश्न आहेत ते फक्त 15 प्रश्न असतात आणि जनरल सायन्सचे 30 प्रश्न असतात. असे एकूण 100 प्रश्न आपल्या फर्स्ट एक्झामला त्या ठिकाणी असतात. 100 प्रश्नाला 100 मार्क असतात आणि 1/3 याला काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे आणि 1.5 तास वेळ असतो. म्हणजे बघा गणित, बुद्धिमत्ता आणि सायन्स, तीनच विषय 85 मार्काला आहेत. तुम्ही एवढ्याच्यावर पास होऊ शकता आणि 15 प्रश्न GS GK चे. ओके, आता ही जर परीक्षा तुम्ही दिलात आणि ही परीक्षा पास झालात, तर ही परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा आपण जे लोक या परीक्षेतून मेरिटच्या आधारावर घेतले जातात त्यांना परीक्षा दुसरी एक होत असते, जिला आपण मेन्स म्हणू किंवा CBT 2 म्हणू. मग त्या परीक्षेमध्ये काय असतं, त्या परीक्षेमध्ये आपल्याला असतात 120 मिनिटे. किती असतात, 120. या परीक्षेला सगळ्यांनी ज्यांनी फॉर्म भरला हे सगळेच पात्र होत नसतात. याला काय होतात, जे पहिल्या परीक्षेमधून जे पास झाले ते इथं पात्र होत असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला असतात 150 प्रश्न. किती प्रश्न असतात, 150 प्रश्न असतात. 150 प्रश्न आणि किती वेळ असतो, 2 तास वेळ असतो. किती तास असतो, 2 तास. पण याच्यामधला सिलेबस थोडासा डिफरंट असणार आहे. याच्यामधला सिलेबस काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. याच्यामध्ये बघा जनरल अवेअरनेस सुद्धा आहे, फिजिक्स अँड केमिस्ट्री. सायन्स मधला पार्ट कोणता आहे, जनरल सायन्स मधला फक्त इथं फिजिक्स अँड केमिस्ट्री पार्ट आहे. त्यानंतर बघा बेसिक ऑफ कॉम्प्युटर्स, म्हणजे आता ऍप्लिकेशन्स. आता तुम्हाला याच्यामध्ये जे काही बेसिक कॉम्प्युटरची माहिती आहे आणि त्याचे युजेस आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असले पाहिजेत. हा एक स्पेशल त्यांनी विषय इथे ऍड केलेला आहे. त्यानंतर बघा आता बेसिक एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल, म्हणजे काय आहे, पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रक, याचे काही नियम असतात, याचे काही कायदे असतात, ते तुम्हाला त्या ठिकाणी माहित पाहिजे. त्यानंतर टेक्निकल ॲबिलिटीज. टेक्निकल म्हणजे काय, तर ह्या पोस्ट ऑलरेडी कोणासाठी आहेत, इंजिनियर लोकांसाठी आहेत. आता इंजिनियर लोकांसाठी असल्यात म्हणल्यावर त्यांना जे काही टेक्निकल त्यांच्या फील्ड आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला तो टॉपिक त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. मग आता लक्षात घ्या, जनरल अवेअरनेस ज्याला आपण म्हणू आपला सामान्य विज्ञान, ज्याला सामान्य अध्ययन असं आपण म्हणतोय, म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, हे विषय हे 15 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत रे बाळांनो, 15 प्रश्न आहेत. त्यानंतर बघा फिजिक्स आणि केमिस्ट्री, याचे पण 15 प्रश्न आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे. कम्प्युटरचे आहेत 10 प्रश्न. त्यानंतर पर्यावरण आणि प्रदूषण कंट्रोलचे किती प्रश्न आहेत, 10 प्रश्न आहेत. आणि त्यानंतर टेक्निकल ॲबिलिटी, म्हणजे टेक्निकल म्हणजे काय, तर तुम्ही ज्या फील्ड म्हणून ते शिकलात
त्याच्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात जे काही प्रश्न विचारले जात असतात ते प्रश्न तुम्हाला इथं 100 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न आहेत. हे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे मेन्सच्या संदर्भात जर तुम्ही विचार केलात किंवा सीपीटी 2च्या संदर्भात जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला महत्वाचे काय आहेत की 100 प्रश्न आहे. हे सगळे मिळून किती आहेत? 50 आणि बाकीचे 100 असे 150 प्रश्न आहेत. या 150 प्रश्नाला 120 मिनिटं वेळ आहे. म्हणजे 120 मिनिटं म्हणजे 2 तास वेळ आहे. म्हणजे पहिल्यांदा काय होणार आहे? पहिल्यांदा तुम्ही जे लोक सगळे फॉर्म भरणार त्याच्यामध्ये तुमची पूर्वपरीक्षा होणार, त्याच्यामध्ये तुम्ही जे पात्र होणार आहात त्याची तुमची मेन्स होणार आहे. बरोबर. पहिल्याला किती प्रश्न आहेत? पहिल्याचा सिलेबस वेगळा आहे, दुसरा सुद्धा सिलेबस वेगळा आहे. हे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतला पाहिजे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी फॉर्म भरायला सुरुवात करा. काही टेक्निकल जर अडचण आली असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या संस्थेत तुम्हाला त्या ठिकाणी नंबर दिलाय, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या अडचणी ठिकाणी सोडवल्या जातील. ज्यांना जाहिरात अवेलेबल असेल तर वेबसाईटवर जाहिरात आहे रेल्वेच्या, नाहीतर आपण आपल्या टेलिग्राममध्ये जाहिरात सुद्धा टाकतोय आणि माहितीची पीपीटी टाकतोय. ओके. तुम्हाला पेपरसाठी शुभेच्छा. थांबूया. धन्यवाद.